तर आपण बघू शकतोय अगदी काही वेळातच आता टीम इंडियाचं जे विमान आहे ते या ठिकाणी पोहोचणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती मुंबईमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत होणार आहे आणि हे लाईव्ह लोकेशन आपण पाहतोय। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये टीम इंडिया या ठिकाणी पोहोचणार आहे आणि सध्या या विमानाची लाईव्ह लोकेशन जी आहे ती आपण पाहू शकतोय। सध्या हे विमान नेमकं कुठे आहे आणि किती वेळ साधारणतः टीम इंडियाला लँड करण्यासाठी लागू शकतात हे सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। आणि छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये टीम इंडियाचं लँडिंग होणार आहे आणि मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट संघ दाखल होणार आहे। अगदी काही वेळाचा अवधी आता शिल्लक राहिलेला आहे, केवळ 2 ते 5 मिनिटांचा वेळ जो आहे तो राहिलेला आहे आणि सध्या हे विमान कुठे आहे, या विमानाचं लोकेशन नेमकं काय आहे हे सुद्धा आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। टीम इंडिया यानंतर लगेचच वानखेडे स्टेडियम वरती येणार आहे, विजयी रॅली निघणार आहे आणि या विजयी रॅली नंतर वानखेडे स्टेडियम वरती टीम इंडिया येणार आहे। मात्र सध्या आपण ही जी दृश्य बघू शकतोय ही 2 अतिशय महत्त्वाची दृश्य आहे। पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघतोय मरीन ड्राईव्हवर तुफान गर्दी झालेली आहे। आता अगदी काही वेळात टीम इंडिया या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे टीम इंडियाच्या स्वागतासाठी ही सर्व गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे। तर दुसरी दृश्य जर आपण बघितली तर टीम इंडियाचं विमान नेमकं कुठे पोहोचलंय ते आपण बघत होतो वानखेडे स्टेडियम वरती। काही वेळात टीम इंडिया येईल, मात्र त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला या विमानाचं लँडिंग होणार आहे आणि हे विमान अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी लँडिंग करणार असल्याचं कळतंय।